बघितलं तो बा भावडे तुला न्यायला आलाय, पण त्याच्या अगोदर मी आज तुला सांगितले ना. मी खरं सांगतेस ना? अरे सावताच्या डोळ्याने पाहिलं गाडी मधून प्रेत बाहेर काढताना. समधी रडारड होती. मग परशाला शोधायला लागली. मला ठाव होतं परशा इथंच घावणार म्हणून तिथून लगेच पळत सुटलो. म्हणून तर गाडी असून बी भावड्याच्या अगोदर पोचलो. आईला परशाचा काका मिळाला. तुझ्या आईला तुझ्या दात काय काढतोस बडव्या? बोळक करीन तोंडाचं. अरे दात कुठं काढतोय मी? दिसत नाही वय मला. चल काढले मी दात. काय करशील? तुझ्या रडल्याने तुझं चुलता काय वापस जिवंत होणार आहे आणि माझ्या हसण्याने तू चुलता काय वापस मरणार आहे? तुझ्या आईला मला मारते मध्ये आलं. हे चांगलं हाणलं असते याला. बोचर कुणी काढलं? बावडा मी आता आधी येऊन सांगितलं चुलता मी आला तू. या पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं नाम्याला. राम नाम सत्य है, 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 राम नाम सत्य है. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. वर्षाची ती आजी कशी रडत होती रे? हायला वाटतच नव्हती गाणं म्हणते का रडती म्हणून. मायला आता परशाच्या बापाला भेटून किती सगळं वावर आहे का नाही? अरे भेटणारच. अरे लय वाळला होता ना तो परशाचा काका. अरे होणारच. येड झालं होतं त्याला. गप्पे काय बी बोलू नकोस. येडा बिडा नव्हता, मशान होता तो. येड्या रोग आहे त्यो. अरे कोंडूम बापरे येड टाळा. एसटीवर लिहिलेलं असतं, वाचलं नाहीस कधी? नाही ना. नाम्या तू वापरतो नाही कॉन्डोम? नाहीतर तू बी मरशील असा. अरे मी तो नेहमी वापरतो. कसं काय कसं वापरतो? अरे एवढं पाणी बसतंय त्या फुग्यात, मी नेहमी नळावर भरायला जातो. मग देवा इट्टला पावलास र बाबा, त्याच्या आत्म्याला शांती लाभू दे. आणि असं 4 घास आमच्या पोटात पडू देच पांडुरंगा. अरे देवा. यशोदे, हा कृष्णा कुठं गेलाय ग? असल होणार कुठं तरी. तुझा अजिबात धाक नाही ब पोरावर. अगं शिरप्याच्या हाताखाली काम शिकाय हवं त्यानं. आता काय लहान राहिला बाई तो घोडा? हा अगं एकाला दोघं असत्या तर काम बिपट दिशी उरकत या आणि पैक बी जादा भेटत्याल. आता तुम्हीच सांगा त्याला काहीतरी. मी आता थकले तोंड वाजून त्याच्या मोहर. ते परशा मैत्री छान हो त्याचा. माहीत असेलच त्याला त्याचं चुलता मिल्याचं. तरी बी बघा समजा होईपत्र फिरकायचं नाही. तुझं हादडून झालं असेल तर उठ आणि जा मोहर घालून घेऊन ये तुझ्या दादाला. जा. मी नाही जातोच. असं बोलतोस आजीला? गावभर कुठे जातो त्याला? आता उठतीस का देऊ अजून एक? ए अगो बया मारू नगस ग लेकराला. ये इकडे ये माझ्या सोना. असं नाही म्हणायचं. आय हाय ती. हे बघ हे बघ हे बघ. एक तुला चॉकलेटला आणि एक तुझ्या दादाला चॉकलेटला. हा बरं त्याला घेतल्या बिगर येऊ नकोस. हा लगुलग जा लगुलग ये. हा त्याला शोधू ना. आईला इलाज तसा गेला म्हणून परच्या शाळेला सुट्टी नव. अरे असणारच.
तो काही मिनिस्टर होता भाई त्या शाळेला सुट्टी मिळायला. अरे इलास का गेला म्हणून परशेला सुट्टी नाव 10 दिवस धरणार. अरे मग तसं म्हणा की त्या वर्षाचं काकाचं मड कसं करूनच पडलं होतं बघितलं नाही का. अरे औषध पेत्याच मिळाला म्हणून तसाच राहिला. अरे त्याचा एकदा चांदीचा होता. अरे कसा चमकत होता. अरे चांदीचा नव्हता सोन्याचा होता सोन्याचा. नाही चांदीचा होता. बघू उद्या कळालच की. काय रे किसन्या. अरे तू जाणार आहेस का जत्राला. अरे नाही रे माझी आई पाठवत नाही. उद्या राख सावडायला कवा येऊ. या सकाळी 8-9 पावतर. हा फुटली नाही वय कवटी अजून. आता काय आम्ही इथं मजा म्हणून थांबलोय का म्हातारे. हा यशोदे चहा ठेव. हां वहिनी आम्हाला बी ठेवा बरं का 4-5 कप. बावड्या हा हे काम बेस केलंच बघतो. मग लईने बर कवटी त्या इलासची हो कवा फुटायची. अजय साखर जरा जास्त टाकायला सांग. सांगते पैक दे चहा साखरेला. काय पैसे चहा साखरेला. मग अगं 4 माणसं तुझ्या दाराशी बसली. काही पाहुणचार बिहुणचार नाही का. हा करते का तुला पाहुणचार. कवा जेव्हा तुला 4 जण घेऊन येतील खांद्यावरनं तवा. काय म्हातारे किती बंगाळ बोलतेस. हे बावड्या हा नगद तिच्या तोंडाला लागू. देऊन टाक 10-20 रुपये. 10-20 रुपयाने काय होणार र. मग दूध बी आणावं लागल. 50 दे. 50. हा आईला 5 स्टारचा चहा म्हणायचा तुझा. हा. कप भरून पाहिजे. हा? आणि इकडं कुठे घेऊन चालला गलास. दादा नाही गावला. जाऊ दे नाही गावला तर नाही गावला मी बघते त्याच्याकडं. हा चिंगू माझी सोना हे घे 50 रुपये घे आणि चहा साखर आणि दूध बी आण 10-10 रुपयाचं. हा जा. काय गाजे काय झालं. मी नाही जा. हा अगं माझ्या लेकरा तुला बी घे 2 रुपये चॉकलेट साठी त्यातलं. हा आता आणशील का नाही. आजे हा मी जाणार पर गारे गार आणणार चॉकलेट नाही आणणार. बरं बया गारे गारान मग तर झालं. जा बिगिनी जा बिगिनी ये. हा ये ये ये. लाज घेतल्या बिगर कामच करत नाही ही पोरगी. लई पैसे मिळाले वाटतं. उडीत चाललीस ते. जा लवकर घरी आई कावते. फटके आहेतच तुला. काय आणायला चाललीस. चहा साखर आणि दूध. कवटी फुटाया माणसं थांबलेत त्यांनाच पाहिजे चहा. त्यांनीच पैसे दिलेत. दर कांचे तुझा घरी येऊ नको बर का लवकर. का जा तुझा. कुठं बोलतला होतास. बस बाहेर माणसं आहेत त्यांच्यामुळे तमाशा नग. अरे कुठं बोलतला होतास. कुठं बोलतला होतास. तुला विचारून मारायचं मी. तुला विचारून मारायचं मी. त्यांनी आम्ही बघ एवढंच हाय तरी राबते बापा संग शेतात. आणि तू बघ साळा चुकून बोंबलत हिंडतोस. नुसता खायला पाहिजे तुला. हा सांडावानी वाढलास तरी पण परिस्थितीची जाणीव नाही जरा सुद्धा. शेत असत तर मी पण राबला असतो. हे मसन वाटच काम मी नाही करणार. वाटल्यास गावाची गटार साफ करीन. असं ऐकणार नाहीस रे तू. थांबत जरा दाखवते तुला. बस बस. अरे पोरा तुला किती वेळा सांगितलं
असं बोलू नगस, अपशकुन होतो या. अरे त्या मायेला काय गॉड वाटतोय होय तुला मारताना? हे बघ, माणसानं आपल्या वाट्याला आलेलं काम करत राहावं बघ. जन्मानं आलेलं काम मरण्या बिगर सुटतंय व्हाय ना. अरे मसनवाट सोडतो म्हणतोस, मग खाशील काय रा? पैक कुठून आणशील? पैसे आणायला चाललो होतो, पण ही मध्ये आली. आता आणतो. अरे कवटी फुटल्यावरच माणसाचा आत्मा मुक्त होतो असं म्हणतो. तर याची कवटी केव्हा फुटायची? काय माहिती. फुटली का नाही कवटी? नाही राव. आता एका मिनिटात फुटती बघा. आता फुटन कवटी. हो का? फुटली का नाही? तरी म्हणलं एवढा येळ का लागतो या? लागतो कधी कधी. अरे तर जाधवाचा तुक्या गेला ना तवा तर. ओ साहेबराव, आता फुटा येत ना. आत्मा बाहेर निघलाय, ते बिन तुमच्या संग पाहण्याला. हा? फुटा फुटा. अरे चला राव, नको ती नुसती पिढा. चला. ए अरे परत ते चहाचं. अरे मी पाचतो टपरीवर. चल चल, राहू दे. काय राव, उगाच 50 रुपये वाया घालवलं. अरे जाऊ दे रे, चल. ए गप्पा, आम्ही असा चहा पितो. मग पैकी अजून फुरफुर करून माझ्या पहिल्या कमाईचा चहा आहे. बघ, तू किती बी नाही म्हणलास तरी तुझी पहिली कमाई मसनातनच गावली का नाही तुला? मी आलो दुकानात जाऊन. तुला काय आणायचंय का? काय आणायचं ते आणते मी. तुम्ही धड दोन पायावर चालत या म्हणजे झालं. जास घेऊ नगस र. नाही, गटारात लोळत पडतोय. तुम्ही या दोघी उचलाय. आओ आओ, हा, आज तरी मंगू भाऊजींकडनं पैसा आणा. बघतो, विचारतो. विचारतो कशाला? आणाच. पोरांच्या चेपल्या फाटल्यात, म्हातारीच्या औषधं राहिल्यात, जवार बी संपल्या. 1.5 महिना झाला पैसे दिले नाहीत त्यांनी. आता त्याच्याकडे बी असाय नगत होय. त्याच्या बायकोचा दवाखाना आहे त्याच्या मागं. तुम्ही त्याचा विचार कशाला करताय? चौथाचा करा. आज ह्यो मेला नसताना तर 4 दिवसांनी उपाशी राहायची वेळ आली असती. तुम्ही त्याच्याकडे का आम्हाला कुठं बी कमी पडता का हो? हां, मग पैसा मागायला जीभ का रेटत नाही तुमची? तुम्हाला जमत नसेल तर सांगा, मीच जाऊन विचारते. नाही ना ग, मी बघतो. पैसे घेतल्या बिगर घरीच येऊ नका. ह्याला लाख वेळा सांगितलं असं करू नको करू नको, पण हे केल्याशिवाय काय राहत नाही. कसं व्हायचं याचं? बस तिथं चिरा द्या. आलं बघ. ए मंगा, शिरपाला म्हणावं त्या इलाच्या नावानं 4-2 थेंब शिपड. शेमायला त्याच्याच पैशाची पित नाही वाद. अरे भोसडीच्या, त्याच्या कशाला तुझ्या नावानं शिंपडतो ना. मरणारच आहेस ना तू उद्या. शेमायला काय म्हणलं? अरे उद्या म्हणतोय तो, आणि तुला आजच मराठी घाई झाली होय. आयला पैस खाली. बोलतो बघ कसं. त्याच्या का मलून झालंय? हुकलो का त्याच्या? ए बाबा, बस बस, खाली बस, खाली बस बस. मला आता कोणाचं असलं बोलणं ऐकूच येत नाही. सवय झाली. लई विचार करत बसतो रे तू. एवढा विचार करायचा नसतो, पुढं जायचं असतं, कळलं? आणि एकदा पुढचं मागं गेलं ना, कवळून बी बघायचं नसतं, पुढंच जायचं. उचल ग्लास. अरे घे की.
घे. तुझं काय न माझं काय, एकच पाचर मारून ठेवली त्याच्या आईला त्यानं. जन्माला आलेलं कर्मानं बनवलं असं समजायला जमत नाही बाबा. अरे आपल्यासारखी लई माणसं आहे जगात. पण मला नाही राहायचं तसं. मी नाही आयुष्यावर मडी जाळत बसणार. काय करशील, काय करशील माहित नाही. आणि मला जरी नाही जमलं ना तरी माझ्या पोराला बाहेर काढून येत ना. त्याला हात बी लावू देणार नाही चित्याला. किसना नाही करणार हे काम. दादा चल की रे माझ्या संग. कांची अशी कशी गाडी यायला लागली तुला आज? हे जरा तिच्या संग जाईल की एकटी. तेवढीलाच काका काय खात नाही तिला. आता जातोयस का मारू? उठ. अय पण पटपट आवरायचं बर का. लवकर या. होय चल. अगं इकडे दे. पूर्ण होत. अगं तिथं कुठं बघतेस? वर बघ की जरा. तोंडाजवळच असणार होता. चांदीचा आहे का सोन्याचा आहे? हळू बोल की जरा. चांदीचा आहे का सोन्याचा आहे ते मला नाही माहिती, पण लोखंडाचं नाही एवढं खरं. काही म्हणशील प्या, कसं बी असो तू पुण्याचं काम करतो. पुण्याचं मग पुण्याचं नाही तर काय. आता माणूस जन्माला तेव्हा तो मरतो का नाही, मग त्याच्या बॉडीची विल्हेवाट लावून हे कोणाचं काम आहे? अरे पूर जन्माला घालण्या इतकंच माणसं जाळणं बी पुण्याचं काम आहे. मग तू कर नाही काम. माणसं जाळायची. नाही नाही तू कमव ना पुण्य. पुण्याचं म्हणे मला नको असलं पुण्य. रोज कोणाच्या तरी मरणाची वाट पाहायची. माझी ना मरणावरची भावनाच मेली. मला ना लय भ्या वाटा मांगे. उद्या माझी म्हातारी नाही तर बायका पोरांमधलं कोणतरी मेलं तर मी रडल का जाळून टाकन त्यांना बी इल्याला जाळला तसा. असं बोलायचं नाही, असं बोलायचं नाही. डोसकं फुटायची येते विचार करून. घरात कुणाशी बोलता येत नाही. म्हातारी आपलं सारखं शाप लागल म्हणून बोंबलत असते. यातनं बाहेर पडायचा रस्ताच गावात नाही. आईच्या सोन्याचा हाय. बघू जा तिकडं, मी आईला देणार. दे की. नाही आईला अरे कधी रे तू काय करता तुम्ही तिकडं?
थांब जरा तुला दाखवते आता. कधड्या काय करता इकडे तुम्ही र? हा काय करताय? कुणाला सापडलं? मला गावला. पण मला माहित होतं इलास काकाचं एक दात सोन्याचा आहे तो. म्हातारीला याड लागलं वाटतं. गाव काय झालं? यशवदे हे मसान बी माझ्यावानीच आहे. हा म्हणजे अगं ही कंची माझं काम कराय नाही म्हणते का नाही. आणि मग मी तिला चॉकलेटला कधी 1 रुपये दे, कधी 2 रुपये दे असं करते का नाही. आणि मग ती माझं काम ऐकते हाय का नाही. हिच्याकडे तर एकदा बघणारच आहे मी. आपण त्याचा मसनाशी काय संबंध? अगं हे मसन बी माझ्या वाणीच करते या. ह्यो जेवढा नाही म्हणतो या ना मसनात काम कराया तेवढं हे मसन त्याला मनवतं या. कधी 50 रुपये देऊन तर कधी सोनं देऊन. आणि हे बघ तू जेवढा नाही म्हणतोयस ना मसनात काम कराया तेवढं हे मसन तुला धरून ठेवल बघ. तरी बी मी नाहीच म्हणणार आणि नाहीच करणार हे काम. बघस तू. तुझ्या म्हणण्यानं काय होते अरे. अरे एक दिवस हे मसान लावणारच तुला चितारच आया. बघस तू. रचिन की पहिली चिता तुझीच रचिन होता रे. अगो बाया. अरे किसन्या मार मार ते दगड घाल डोसक्यात. मारून टाक. का थांबलीस? मार ना. अशी कशी रीत केलं लवकर तुझ्या डोसक्यात राहत जाते? थट्टा करत होती म्हातारी. मला नाही खपत असली थट्टा. अरे पण असं तिच्या मोर बोलू नये ना. मग सारखं शापाचं बोलत राहते ती. लागू दे की मला कसला शाप लागायचा तो. लागू दे. तुझ्या आजानं त्याच्या आजानं हेच काम केलं या. आता तुझं बाबा करत्यात. तुला बी हे करावं लागणारच आहे. नाही म्हणून कसं भागल? का आता मास्तरचा पोरगा काय मास्तरच होतोय आणि ड्रायव्हरचा पोरगा काय गाडी चालवतोय? ते वेगळं आणि आपलं काम वेगळं. मी बी वेगळंच करणार आहे काम. काय रे करशील? माहित नाही. वजीव आहे नाही तर हमाली करीन पण हे मसनात राहणार नाही. म्हणजे आगीतनं उठून फोपटात पडणार? कुणाला राहायचं या मसनात? पण असं बोलून काही सुटका होणार आहे का? तसं वागाय बी नाही का? तुझं बाबा शाळा शिकलं नाही पण मी समजांशी भांडून तुम्हा दोघांनी शाळेत घातलं या. म्हणलं किसना मोठा होईल, शाळा शिकेल, मोठा साहेब होईल, कांचेचं लगीन लावून देईल आणि आम्हाला बी बाहेर काढायला येत ना हे मसनातनं. पण तुला बी शाळेला जायला ना ग ना. शाळा शिकण्याला डोसक्याचं काम आहे. तुझ्याकडे नाही आहे का? नको तिथं चालव तू यास. अरे तेच शाळेत चालव की. आहे खरं सांग ना तुला नाही राहायचं या मसनात? गप्र उगाच त्या म्हातारी मोर काहीतरी पचकशील. तुझं काय नाही. तुला माझी शपथ आहे खरं सांग ना. नाही रे मला बी नाही राहायचंय मसनात आणि माझी पोरं बी नाहीत राहणार. मीच काढी हित ना आपल्या समध्यांना बाहेर. शिवाजी भाडे 15, भानुदास जगदाळे 11, राहुल धोंडू बिल्ल 6, नामदेव साखरे 57, परशुराम पाटील 43, किसन्या मसने 23. काय म्हणला किसन्या? अरे लेका काय नाव घ्यायची पद्धत आहे का? स्वतःचं नाव तरी नीट घ्यायला शिक.
किसन्यावानी. सर तुम्ही या की माझ्या लग्नाला. माझी बायको तेव्हा माझी बायको घेईलच की माझं नाव नीट. लगीन आणि तुझं. अरे लेका मला सांग, कोणती पोरगी जितेपणी तुझ्या जोडीला मसनात यायला तयार होईल रे? मसनातच राहतो तू. सर तुम्ही सारखं सारखं मसनावर येत जाऊ नका. काय काय करशील? हा काय करशील? साल्या चांगला सोडला पाहिजे तुला बोकडासारखा. हा अरे लेका मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी तुझी जात आणि घमंड किती रे? हा सर जात काढायचं काम नाही. अरे कसली रे तुझी जात? अरे तुझ्या बाळाला तरी ठावाय का तुझी जात कसली ती? जात म्हण चांगले सोकावलं तुम्ही दोघं फुकटचं खायला बापले. सर मला काय बोलायचं ते बोला. बापाला मध्ये घ्यायचं नाही. का तुझं बाप काय आमदार खासदार आहे? बापाला मध्ये नाही घ्यायचं. जादवाच्या पेन या कुठं जाशील र? तंबाखू खाऊन खाऊन मरशीलच की एकदा. मग कुठं जाशील? माझ्याकडेच येशील ना? तुला कच्चा जाळतो. तुझी कवटीच फुटून देत नाही. मग फिरशील गावभर गुथून. अरे शाळा सुटली? होय. एवढं लवकर? जाधव मास्तर मेलो. शाळेला सुट्टी. हा देवा इट्टला पावलास र बाबा. त्याच्या आत्म्याला शांती लाभू देत आणि असं 4 घास आमच्या पोटात पडू देत. हातपाय धुवून घ्या. ताट वाढते. कांची तार लावून घे. मी नाही जा. अगं आता बास. काय उपाशी ठेवतीस वाई लेकराला? एक दिवस उपाशी राहिला म्हणून काय मरायचं नाही लगेच. काय झालं? काय केलं त्याने? नेहमीच शाळा चुकवली. आव जाधव मास्तर मेल्या म्हणून खोटं सांगितलं. आई शाळेत गेली तेव्हा जिथंच होतं. चल आज चल जेवण घे चल. एक टाइम उपाशी राहून काय मरत नाही मी. अन्नावर राग काढू नको बाबा चल. मला नाही खायचं त्या मड्याच्या टाळूवर लोणी. ना अरे कोण काय बोललं का तुला? सांग. हे तो जाधव मास्तर म्हणलं आई तो खायला चोकवलोय आपण. राहू दे आपण गप राहायचं. गप करायचं? तुम्ही झाला नाही बार त्या मडीवरती झोपून म्हणून तुम्ही राहता गप. मॅन ऐकून घेणार कोणाचं?
मला गप राहायला सांगते. लोकांचे तोंड बंद करण्याची हिंमत आहे का तुमच्यात? तुमच्या आज्याने तेच केलं, माझ्या आज्याने तेच केलं, म्हणून तुम्ही बी तेच करावं. पण तुम्ही केलं म्हणून मी नाही काढून घेणार या मसनात स्वतःला. तुमच्या परस एखाद्या भिकाऱ्याच्या घरात जन्मला असतो तरी चाललं असतं. कशी न्यारी दैवाची रीत भात, जिव्हारी लागत तरी हसत हसत मयताची वाट बघत. कसा यो जोगी जगत, जग चळत चळत चळत. घ्या. तुमच्या आज्याने तेच केलं, माझ्या आज्याने तेच केलं, म्हणून तुम्ही बी तेच करावं. पण तुम्ही केलं म्हणून मी नाही काढून घेणार या मसनात स्वतःला. तुमच्या परस एखाद्या भिकाऱ्याच्या घरात जन्मला असतो तरी चाललं असतं. का वाजता भरलं ताट सोडून उठलात? काय बोलताल का? अहो काय झालं बोला की. दोन घास खाल्लं नाही काय नाही? ते कार्ट काहीतरी बोललं असेल, जीवाला हाडच नाही मुडद्याच्या. काय बी चुकीचं बोललेलं नाही एवढ्याशा पोराला जी अक्कल आहे ती बाप असून मी मला नाही ना, म्हणून चढतोय इथं बसणार. अरे बाबा, अरे पाया पडते रे मी तुझ्या. असलं वंगाळ बोलू नकस रे बाबा. ए म्हातारे, तू सांग ना पण का बोलू का नको मी? का नको बोलू? पाहायला काय बोलायची भीती, काय करायची भीती. लोक काय बाय बोलतात त्याला बाबा का असं का बोलतो, असं का बोलतो हे विचारायची भीती. नरक आहे हो, नरक आहे नरक. या मसनानं मायला मरणाची भीती घालवली, पण जगायची बसवली ना. मानकुटी ओ भूतावानी बसवली नाही याने, बसवली. अरे तोंडावर मुडद्या, तोंडावर. तुझावर कोण तुझं मला सांगते. हे नाही यश राहायचंच नाही ना, पण आता इथं नाही राहायचं, बाहेर पडायचं. बाहेर पडायचं, नाही राहायचं इथं. कशाला बोलते त्याच्या नावाला इटला पांडुरंगा. माझ्या नशिबाचे भोग माझ्या पोराला नाही बघायला लावणार मी. मी नाही लावणार बघायला त्याला. काय चुकीचं बोलतो किस ना. इटला इटला अगं बया, नग मला औषध लय कटाळा आलाय औषध पिऊन पिऊन. अगं नग ग बया, मला पोरी कृष्णा. अरे पोरा नग रे. अरे बाबा लय जीव आहे का तुमचा आजीवर? एवढंच पैसे राहिलेत. एवढ्यात कशी तर औषधं?
आत्ताच भागले ना, सांच्याला द्यायचे डोस. तोर बघतो काहीतरी. बघू नका काहीतरी, त्या मंगू भाऊजींकडे जा आणि राहिलेले पैसे मागा. त्याच्या मागं पण बहिणीचा आजार पण लागलाय. तुला ठाव नाही भाई, कोणच्या तोंडानं मागू त्याच्याकडं. बघतो काहीतरी. बघा, बघल तेव्हा दुसऱ्यांचंच बघा. एकच न्या, त्या मंगू काकाकडे जा. त्याला म्हणावं बाबांना राहिलेलं सगळं पैसे मागितल्यात. मी आता खेळायला चाललोय. अरे आधी जा त्याच्याकडं, पैसे घे आणि म्हातारीचे औषध आण आणि मग जायचं तिकडे जा. पैसा घेतला बिगार यायचं नाही म्हणजे नाही. आगे काय रे? आईने औषधाला पैसे मागितलेत. किती लागतील? काय माहित नाही, 100-200 लागतात. नाही पण आईने बाबांच्या राहिलेल्या पगारातलं पैसे मागितले. काय बी करून आणच म्हणली, नाहीतर आम्हाला उपाशी राहावं लागत. लय दिवस झालं गावातलं कोणी मिळालं बी नाही. कंचा आजार झालाय काकीला. का अण्णा आरामात बसला? तुम्ही पण घरीच का आज? उन्हात बसले जरा बसा म्हटलं. पाटाला पाणी सुटणार होतं ना आज. आर कोण गेला का काय? गचाकला वाटतं कोणतरी. बाबा बाबा आला या लाकडांचा नंबर. त्या खारेरीच्या गल्लीत कोणतरी गचाकलं. अजय औषध आहे. त्या खारेरीच्या गल्लीत कोणतरी गचाकलं. हा खरं का काय? कधी? आताच. विठ्ठला पावलास रह बाबा, त्याच्या आत्म्याला शांती लाभू दे आणि असं 4 घास आमच्या पोटात पडू दे. लाकडं तोडलेली आहेत का रे शिरपा? लय तोडल्यात. आणि तुझ्या पायाला काय झालं रे? काय नाही ग, जरा असं लागलंय. बघू कोण गेलं रे? कोण गेलं एवढं माहित नाही, पण गेलं मात्र खरं. कोण होतं तिथं जाण्यासारखं? आता त्या गल्लीत मोहित्यांचा एक म्हातारा होता लय आजारी. तो नसेल व, हिंडाय फिरायला लागला होता ना तो तर. अगं हिंडती फिरती माणसं मरत नाही भाई. आशक्याची म्हातारी असं लय दिवस अंतरुणातच होती ना. अजय तू नका लय दिवस हातरुणात राहू बर का. गपर दाडा.
त्या जाईला बी मध्ये जास्त झालं होतं नाही? नाही ती नाही, तिला तालुक्याच्या दवाखान्याला हलवली. बरी आहे आता. जाऊ द्या लो, आपण कशाला सगळ्यांना मारत बसायचं. तेच की समद्यांचं आयुष्य वाढवायचं. मारू देत, सांगावं येईलच की एवढ्यात. यशोदे, तुझं समजा पटापटा आवरून घे. आणि हे बघ, याला कुठे जाऊ देऊ नगस, डांबून ठेव याला. किसनिया, याद रखा कुठं गेलास तर तू. अरे बघून येतो ना कोण गेले ते. काय ना ग, बस गुमान. कोण असेल ते येईलच की इकडं. मी लाकडं काढून ठेवतो. आहे पैसे. माझं गुणाचं पोर हाय. त्याच्या बापाला जे जमत नाही ना ते माझं पोर करते या. आग पोटात होटात मनात धुनी मठात मसनात जोग्याच्या काळजात कुणावर आभाळ फाटत कुणाचं मरण कुणाचं सरण कुणाच्या भाकरीचं देणं लागत जग जळत 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 राख होत राख होत. कोण गेलं? सलम्याचा आजा गेला. असं आहे. तुला बरं लगेच वास लागला? नाही, असं चाललो होतो, गर्दी दिसली म्हणून विचारलं. ए पोरांनो, उठा उठा, पटापट जेवून घ्या. 2-3 तास काय बी खाता येणार नाही तुम्हाला. बसा 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 बसा. कोण रा? आपलं नाही कोणी. म्हणजे त्या सलम्याचा आजा गेला. आता वाजवा वाजवा. अरे अरे अरे, लई वाईट झालं. लईच वाईट झालं. जाऊ दे, तुम्ही बी घ्या जेवून. नाही, मी बसतो मागणं. मागणं कशाला? घ्या जेवून आणि जावा ते मंगू भाऊजीकडं. आज मी 500 रुपये टिकवलं हातावर. हा, आम्ही काय लाकडं शिजून खावीत का म्हणा बाबू? तो स्वतःचा विचार करते. आणि तुम्ही त्याचाच विचार करता नुसतं. धान संपल्यात, डाळी संपल्यात, साधा भात बी खाल्ला नाही माझ्या पोरांनी किती दिवस झालं. आणि तुम्ही बोलत्या उघड्या दारासंग हसतेस काय? कळतच नाही हिला बी. अरे सांगितलं ना तुला, टेन्शन घेऊ नको. मरल कोणतरी, मरल गावचं. आणि कोण नाहीच मेलं
तर आम्हाला जीव द्यायची येळी ना. मंग्या जित आहे तोपर्यंत ती येळ येणार नाही. हजार आहेत, बाकीचे पुढच्या टायमाला देतो. चल. बराके निघतो मी. एक दिन हे घे पैसे. नाही एकच. अरे राहू दे रे, एवढं समजा आणलंयस तेच लय झालं. अगं काय बी काय बोलतेस अक्के, लई काय झालं? हा, तुझाही माझ्या एवढाच जमिनीवर हक्क आहे. झालं का आता तू काय बी बोलतोयस? हक्क कसला काढतोस रे? आणि बस जीवनच जा. अगं नगं, त्या जगाकडे जायचं आहे. आलो तसं माझं एक काम होऊन जाईल. बघ दिवस मावळायला लागलाय, मला शेवटची गाडी पकडायची आहे. घे. अरे ठेव र, बस. अरे चहा तर घेऊन जा. हे बी येतेलच एवढ्यात, त्यांची बी भेट होईल ना. मग बस. अरे देवा, एकीसने उठ रे, जा दूध घेऊन जा पटदर ना. अगं अक्के राहू दे, चुकवशील गाडी माझी. अरे चुकली तर चुकू दे. राहा आज इथंच. अरे जा की, उठ दूध घेऊन ये जा. पटदर नाहीये. हा कसं चाललंय? अरे तो बघ किसने बोलवायचं करू दे. ए किसन्या काय रे? अरे कशाला पापल्या फुकाटे. अरे बस, किशाचा वाढदिवस आहे, रस पाचतोय. अरे वा, पार्टी हाय पार्टी. खरं काय? घ्या रे पोरांनो, अजून पाहिजे असेल तर सांगा. सांगा बरं का, अजून पाहिजे असेल तर. मला एक ग्लास पाहिजे. तुला? होय 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 काका, काय मला बी अजून एक ग्लास द्या. हो भारीच होता काकाचा हात कसं भारी. सुपर हिट. अरे पोरांनो, कोण पोरगा असेल तर सांगा का मला. गेला वे मामा. घे. वत माझ्या बुडक्यावरती दूध. थांबायचं नाही होय त्याला. वय र, तुला चितेला बोलवल्यावर 12 वेळा येणार तू. तर थांबवते समजेस नाही मी. काय र, कुठं होता इतका येळ? इतका आहे कुठं, पळत तर आलोय. वय काय काही येळेचं काळ्याचं कशाचं बी भान आहे का जरा तरी तुला? एवढा मामा आलता आपल्यासाठी, आपण लवकर जावं त्याचं काय बी नाही. अरे चहा बी नाही पिता गेला तो. घे आता, रोज तूच त्याच्या वाटणीचा चहा. मामा कुठं बसला होता? इथंच ना. ठेवलं त्याच्या मोरच्या. आता तो कवा इथं येऊन चहा पिणार? त्याला इथं कशाला यायला पाहिजे म्हणजे? आता धाव्याला नाही का, मेलेल्या माणसाला आवडणाऱ्या वस्तू त्या समोर ठेवत्यात, होय, त्या त्याच्यापर्यंत पोहोचत्यात. जर मेलेल्या माणसापर्यंत त्या वस्तू पोहोचतात म्हणल्यावर मामा तर जिथंच आहे, त्याला बी मिळेल की चहा. वय रे, लई घोड्याच्या मोहर तुझ्या अक्कल धावायला लागल्या. हा थांब जरा, थांब. आज दावतेस तुला, थांब जरा. हा मालक कुठे आहे तुमचं? काय झालं? काय नाही, ती मयत आणली आहे जाळायची. बोला तुमच्या मालकासनी. मयत कुठं आहे? पण हाय गाडीत. मालकाला बोलवा. आलं बघा. काय झालं? काय नाही, सोनगावची एक म्हातारी आहे म्हणजे होती. तिला आगापिछा कोणी नाही, आणि आता ती मेली आहे. गावातली लोक तिचं काही करायला तयार नाही. जर अग्नी दिला तर 12व 13व सगळं लचण मागे लागल, म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो. हा, आता तुम्हीच करा समज, आपलं समजून. समज करायचं म्हणजे? समज म्हणजे आता अग्नीपासून 12वी पासून समज करून घ्या. पैशाची काही पण काळजी करू नका. हे घ्या पैसे. ती डेड बॉडी ताब्यात घ्या, आम्ही निघतो. म्हणजे चितेला नाही थांबणार होय तुम्ही? नाही, तुम्हीच घ्या सांभाळून. एकटा कसं करणार मी? पोराला घ्या की हाताखाली. हो, आणि थांबा.
हे घ्या आणि आता सगळं तुम्हीच बघायचं बरं का. चला येतो आम्ही. हे माझ्याकडे ना, तुमच्या ताब्यात. हिच्या साडी चोळीला आणि ती बॉडी घ्या ताब्यात. येत आहे ना. हा हाल चल एकेस ना. आणि तू केव्हा शिकला रे? हा आणि कसं काय जमलं रे तुला? हा अरे किसना, तू तर जादूच केली. त्यात काय एवढं? लयदा बघितले तुम्हाला हे करताना. म्हणजे नुसतं बघून बघून शिकलं वय? हा अरे कुठून आणलं एवढं डोसक? आणि काय उपयोग काय त्याचा इथं? होगा आला माझ्या पोटी. म्हणजे आता तू बी हेच काम करणार माझ्या माग, माझ्या हाताखाली? न करून कुठं जाणार? काय म्हणला? कुठं गेली तुझी आग? ही आगीचं देऊ नको पोरा. मी तुझ्या एवढा होतो ना तेव्हाच बाप गचकला आणि माझ्या आयुष्याचं मशान झालं. तुला नाही ना पटत हे? नाही ना पटत? माझ्या आजानं केलं, बानं केलं, म्या करतोय म्हणून तू का करावं? हा बाहेर पडूयात ना. मी आहे ना. कोण काय बोललं तर मी आहे तुझ्या माग. म्हातारी म्हणते शाप लागेल. योच एक मोठा शाप लागलाय आणि कसल्या शापाला भ्याच? हे पोरा, आत्ताच जर गाळाटलास ना पुण्यांदा उभारी नाही यायची. आज हे पहिलं आणि शेवटलं मड उचलून ठेवायचं चित्या. पुण्यांदा फिरकायचं बी नाही येत. हा बाबा, मी त्या दिवशी लय बोललो होतो तुम्हाला. जाऊन दे चल. आवर बिगिन. आई मटण घेऊन येईल. मटण हा मजा आहे ना काय? घे ग कांची. मजा आहे ना. कसं झालं या? बरोबर. आग पोटात बोटात मनात ढग मठात मसनात जोग्याच्या काळजात
कुणावर आभाळ फाटत, कुणाचं मरण, कुणाचं सरण, कुणाच्या भाकरीचं देणं लागत. जग जळत 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 राख होत राख होत. पांडुरंगा, शांती दे रे बाबा. आहे कालचं मटण लय भारी झालं होतं. जा दादाला उठीव, नाही तर शाळेला जायलाच परत उशीर होईल. मी नाही जाय. अग काय फेकून हाणू तुला आता? हा नुसती खायला सोकलेत ही पोरं. तू बी तसलीस, तो किसने बी तसलाच. नुसतं हादळायचं आणि हुंदडायचं. अगं जाती का काढू कालचं मटण बाहेर? दादा उठ उठ, आई कावते उठ. उठला का ग? नाही, असा उठायचा नाही त्यो बी. शाळेला उशीर होते. उठ उठ. असं उठ उठ म्हणून उठणार आहे माहिती काट. हा ए उठ उठ. अगं झोपू दे की जरा. हा झोपू दे की जरा. तुला झोपू दिलं ना तर 1 महिनाभर उठायचा नाहीस तू. आणि तुझ्या पायी माझ्या पोरीची शाळा बी बुडत्या. उठ उठ. आहे दादा परत झोपला. आत्ता हे आला. अगं बाबा झोप म्हणतात. हे बघ हात धरून ठेवलाय. वय काय ते कशामुळे तुझा हात पकडत्याल? हा बघ आत्ता. यांना काय सकाळ सकाळी थट्टा सुचते वय. बाबा सोडा ना. सोडा त्याचा हात. सोडा की. आओ आओ सो बा सोडा ना बाबा. सोडा बाबा. नाही रुता लागले हात. हे. 啊！ 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 आ！ 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 आ!   आ!
आपल्या गावातली प्रथा आता कायमच्यासाठी बंदच होणार. मायला म्हणजे आता आपली मडी आपणच निस्तरायची. तो नको टेन्शन घेऊ, तुला लई येळ अजून. केस नाही लहान आहे होय. हा तो आहेच की चालवायला बापाची गादी. गादी कोणत्या राज्याची? यशोदे, अगं ये यशोदे, गेला तो. अगं 2 पोरं आहे तुझ्या पदरात. अगं या म्हातारीन तर कुणाकडे बघायचं. पुढं लय मोठा रस्ता आहे बाई. घे डोक्यावर पाणी आणि होय पुढं. भाऊजी तुम्ही हायसो ना मग? मी आले जेवण घेऊन. त्याच्या हिस्सेचे राहिलेले पैसे काही बी लागलं तर मला सांगा. आता शिरपेच्या जागी आहे मी. समधीकडे बघितलं मी. माळावर शोधलीस? तिथं बी नाही. पळून तर नाही ना गेला दादा आहे. तू बस घरात, मी आलीच शोधून. अश्रू ढाळत
भैर अश्रू ढाळत कुणी पळत सैर भैर नात होत जात जन्माशी जन्माचं जोडलेलं नात कसं जळत जग जळत 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 राख होत राख होत जग जळत 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 आंघोळ करून ये जा. पोरग पार बिथरलंय बघ. मी देतो बाटलीचे पैसे. अहो पैसे राहू द्या सांगून यायचे ना. नाही म्हणलं असतं होय. जाऊ दे आता. आता श्रीपती आत्म्याला खरी शांती मिळेल. चल रे. अरे किती पळवशील माणसाला. आम्ही आणलीस यशोदे काय घेऊन आला ग त्यो. काय नाही खूप पळवलंस बाबा. आ
तू कुठं निघाला रा? शाळेला. कांचीला सुट्टी हाय, तुला नाही? लहान शाळा सुट्टी आहे, मोठ्या नाही. जाऊ का? काय लागलं तर सांग मला. अरे तुझ्या बिगर कुणाला सांगणार बाबा? अरे चहा तर घेऊन जा. नको, राहू दे, लई कामं पडलीत. होय जातो. अगं ये यशवदे, राहू दे, नसेल सापडत तर. आता इतके दिवस नाही घेतलं औषध. कुठं काय झालं मला? अहो आणायला तर पाहिजेलच ना. अगं पण मंग्यानं पैक दिलं नसतं तर कुठून आणणार होतं ग? काय मागल्या जन्मीचं देणं लागतं या. नाहीतर कोण करते ग कुणासाठी एवढं? मला तर कधी वाटलंच नव्हतं ते असं असतील. घ्यायचा मला ते त्यांचा. कधी वेळेवर पैसे दिले नाहीत त्यांनी. काय एखाद्याचं नशीब असतं बघ. एवढा भला माणूस. पर संसाराचं सुख आहे का बघ. 4 वरीस झालं बायको हातरुणाला खेळून हाय. पैक तू ठेवलं होतं भाई? मी कशाला ठेवेन याच्या खपदडात? अगं कवा आडी अडचणीला लागतील म्हणून माझ्या शिरपून ठेवलं असतील ग. कस आतले हात टपून ठेवायची भारी खोडच होती त्यांना. कोणी आहे का घरात? काय झालं बो? हा त्यो शिरक्याचा म्हातारा गेलाय. अर्ध्या तासात आणतो आम्ही. बरं आणा की. पण कोण करणार, कोण समजतं? माझा मुलगा आहे ना. कुठे? आणते त्याला बोलून आताच. बर आणा पटदिशी बोलून. बाहेर गावून माणसं आले त्याला बी जायचंय लगेच. हा चल बरं. वय आता आणते बघा. ते पोरग करीन कर. काय माहिती करतं की नाही करतं. सर किसण्याची आई आली या. किसने आहे का? किसना? अहो तो असाल द्वारकेला नाही तर मथुरेला. तुमचा माला गेल्यापासून इथं काय फिरकला नाही बघा तो. अहो पण ते उत्तर रोज शाळेला जातो या. अहो घरात नाही येत असं शाळेलाच. पण इथपर्यंत काही येत नाही बघा तो. आणि नाही येत तेच बरं आहे. वर्गात लई शांतता आहे तेव्हापासून. काकी तू असेल सुताराच्या गुराळात. घ्या आता सरस्वती सोडून गेला रसवंतीकडे. काय खरं नाही.
कुठे पोरगा? येते ना पोरग मागणं, त्यावर लाकडं काढते मी. गावात नवीन प्रथा सुरू होणार म्हणा की. नाहीतर काय, आता ही बाई सगळं इथे करणार का गावात? तिचं पोरग येतंय म्हणा मागून. आता कशाचं येते? आता बघतो काय, कोणतरी बोललं पाहिजे का नाही? हा ओ बाई, अहो काय चाललंय काय? हा वा बाजूला, तुमचं पोरग येईन म्हणून इतक्या वेळ आम्ही गप राहिलो. तुम्ही त्याचाच गैरफायदा घ्यायला लागला. वा बाजूला तिथनं रीत रिवाज काही आहे की नाही? एक मिनिट बाजूला वा, बाजूला वा, बाजूला वा. वहिनी द्या इकडे द्या. तुम्ही जा घरात. जावा जावा जावा, मी बघतो इकडे. अय मंग्या, आता तू करणार वय रे हे समज? एकला कशाला करू, आपण समजे मिळून करू ना. अरे कोणी अडचणीत आहे त्याला मदत करायची सोडून त्याला खड्ड्यात घालायचं वय. म्हणजे आता आपण करायचं वय सगळं. काय झालं केलं तर? तो किसना आहे ना पुढच्या वेळेला. अरे पण तो आता कुठे तो? तुझा त्याला शोधायला, आणि तो गावात तर म्हाताऱ्याला राहू दे असंच. काय बोलतोय? अरे काय बघता? अरे धरा ना, हात लावा ना, माणूस की दाखवा. या मामा, या काका, या या, चला चला चला, धरा, घ्या, हात लावा, उचला उचला, घ्या. लई जोराची लागली होती मला बिराव. या मंग्याची लक्षणं काय ठीक दिसत नाही मला. त्याचं लई येणं जाणं वाढलं बरं इकडं. म्हणजे दिवसा बिन रात चलावी. मायला शिरप्यान तो एका बाटलीतली पित होते आणि आता एका चादरीत. अरे यशोदा अजून जेवण आणि मंग्याची जेवणी वाया चालली आहे त्याच्या बायकोच्या आजारपणात. चालायचं मजा आहे पण लेकाची. वहिनी पैसा. किसना तयार होईस तवर करीन मी इथलं समजा. येतो मग म्हातारे.
तुझ्यामुळे मला धोक्यात आहे. का? अरे नकोसा करून ठेवलास जीव माझा तू. नकोसा करून ठेवलास तू. तुला मी माहित होतं ना मग? तू शाळेला जात नाही तुला माहित होतं ना मग का नाही बोललीस? तिला कशा पाय मारतेस? मी सांगितलं होतं तिला सांगू नको म्हणून. एवढं ना सुधारायचं नाहीस रे तू. एवढं सुधारायचं नाहीस तू. सुताराच्या गोळ्या चालतात आम्हाला म्हणून शाळेला जात नाही. 1 महिना झालं सांगणार होता तुला. दादा चल ना घरात. दादा चल ना. दादा चल ना घरात. दादा दादा चल ना घरात. दादा तुझा कुठे गेली तुझी आग? ती आगीचं देऊ नको बरं. माझ्या आजानं केलं, माझ्या बानं केलं, मी करतोय म्हण तू का करावं? मी आहे ना. कोण काय बोललं तर मी आहे तुझ्या माग. आत्ताच जर गळाटलंच ना पुन्हा उभारी नाही यायची. चल चल शाळेला उशीर होतोय. कोण आहे का घरात? आहे की. कोण गेलं? त्याचीच पोर आहे ती. कोण आहे का घरात? कोण हाय? अहो या या आत या. नाही म्हणजे तुम्हा मोठ्या माणसांचं पायकावं लागायचं आमच्या घराला. या या. नाही नाही बाहेरच बरं आम्ही. बोलवा तुमच्या सुनाला. आलीस बघा आलीस. यशोदे आत नाही यायचं वय. असू देत. कालच्या बद्दल जरा बोलायचंय महत्वाचं. मैतीबद्दल. काय झालं वो? काली ते जे काय झालं ते बरं नाही झालं. आणि तो बंग्या कोण लागतो तुमचा? हा आता तो सांभाळणार वय ही मसनवाट मायला म्हणजे आमच्या परस्पर निर्णय घ्यायला लागले की तुम्ही? अहो नाही नाही असं काय बी नाही वो. हे बघा हे तुम्ही विसरू नका. ही जागा गावाची आहे तुमच्या मालकीची नाही. तुम्हाला जमत नसेल ना तसं सांगा. आम्ही आमचं बघतो काय करायचं ते. असं काय टोकाचं बोलताय? अहो आमचा किसने आहे ना तो कराल ना. मंग्या इथं आला नाही पाहिजे परत. असले हलक्या लोकांकडून आम्ही मैत्र करून घ्यायचं का काय? अहो रामभाऊ जाऊ दे ना. कशा पाय बोलताय त्यांना. आपण दुसरी काहीतरी व्यवस्था करू. कोण पण करेल हे काम हसत असत. असं कसं बोलता हो भाऊ? आम्ही कुठं जायचं? पोरांचा तरी विचार करा ना. हे बघा आम्हाला समजा गावाचा विचार करायचा आहे. अहो इतकी वर्ष आमच्या घरानं सांभाळली ही बसनवाट आणि आता काय तुमच्या हक्काची जागा समजायला लागले काय? विसरू नका गावाचे लई उपकार आहेत तुमच्यावर. नाही नाही असं कसं इसरू आम्ही? तुमच्या वागण्यात तसं दिसत नाही ना. या बघा तुम्हाला जमत असलं तर बघा नाही तर आवरायला लागा सामान. चला 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 रे. अहो दादा अहो दादा. यांनी शाळा सोडली वाटतं. शाळा सोडून कुणाचं भलं झालं? यशवदे हे दिस येते हाल वाटलं नव्हतं बघ. हे ऐकावं लागल बघावं लागल. माझ्या तर कशा खाली घास उतर ना बघ. यातनं कशी वाट काढायची काय डोसकच चाल ना बघा. मी काय म्हणते तू असं कर उद्याच जा पंचायतीमध्ये आणि आपलं गारानं सांग त्यांना.
त्यानं काय बी म्हणणार नाही. काय बी करून किसनेला तयार केलंच पाहिजे. तो नाही ऐकणार. काय? तो म्हणलाय काय बी झालं कुणीही बोललं तरी मसनवाटचं काम तो नाही करणार. बघा म्हणजे हिला समजा माहितीये. अजून काय बोललो त्यो? बाबाला साप चावला की नाही? त्या रात्री काय झालं माहितीये का तुम्हाला? काय झालं? अगं बोल की. न ग दादा ओरडल मला. नाही बोलीस तर म्या सोडून काढीन. बोल. आता आहे का सारखं आपलं वरडायचं पोरांवर? तुझा ह्योच गुण त्या पोरानं घेतलाय बघ. कांचे बाळा सांग. आम्ही नाही सांगणार तुझ्या दादाला. तुला चॉकलेट देते. सांग बाळा सांग. त्या रात्री त्या म्हातारीची चिता दादाने एकट्यानंच रचली होती. खरं? शपथ. ते बघून बाबाने त्याच्याकडनं सबूत घेतला होता. सबूत? कसला? बाबा म्हणलं काय बी झालं कुणी बी बोललं तरी मसनवाटचं काम तू नाही करायचंस आणि आम्हाला समजा नाही इथनं बाहेर काढायचंस. अरे माझ्या कर्मा काय केलंस रे बाबा तू हे? अगं बया हे कार्ट काय शिळ घालते तिने सांजला. अगं बया तू हायस होय? बस 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 बस. वहिनी कुठे? हाय की माग. जेवतोस का? नाही नाही, चिकन हादडून आलोय हाटलातून. हे काय आणलंस? सांगतो ना. वहिनी बसा. अहो बसा, बोलायचं तुमच्याशी. आता काय झालं बाबा? आणि म्हातारे एवढं आभाळ कोसळलं तरी तुम्ही मला सांगितलं नाहीत. पोरीला पाठवायचं नाही म्हणजे कळलं बाई तुम्हाला? न कळायला काय झालंय? त्यांच्यातलंच एकाने सांगितलं मला. रस्त्यावर यायची पाळी आली आमच्यावर. कशाला रस्त्यावर येत आहे? मोगलाई लागून गेली वय. एकेकाला सुतासारखा सरळ करून आलोय. म्हणजे काय केलं? मारलं बिरलं नाही कोणाला, सुनावलं चांगलं. म्हणलं 500-600 मतं आमची बी आहेत गावात. पंचायतीला पाडीन आणि आमदाराला बी जाऊन सांगेन म्हटलं. जातीवरनं बोलला म्हणून पोलिसात कंप्लेंट करीन म्हटलं. सुतासारखी सरळ झाली, गयावया करायला लागली. म्हणले मंगूराव तुम्ही म्हणाल तसं करू, तुमची मसनवट तुम्ही चालवा. अरे म्हणलं तुम्ही काय सांगता आम्हाला चालवायला? आम्ही हाव खंबीर चालवायला. मसनवट चालवा म्हण. याच्या पुढे तुम्हाला कोणी काय बोलणार नाही. मी आहे ना, काही काळजी करायची नाही. अरे माझ्या लेकरा देवावानी धावून आलास र बाबा, देवावानी धावून आलास. ए चहा ठेव, चहा ठेव. तोंड गोड कर त्याचं. चहा ठेव. हे घे. छान आहे का नाही? मज्जा आहे बाबा एका पोरीची. म्हातारे तुझ्यासाठी साडी. अरे अरे मला कशाला? मी तिथं नेसून फिरवी साडी. लय भारी आहे रे. वहिनी चहा राहू द्या. ही साडी तुमच्यासाठी. नग कशाला? आवडली नाही का? बदलून आणू? तसं नाही बप्पर. घ्या ना. दादा ड्रेस आलास वैरे. हे बघ तुझ्यासाठी शर्ट पॅन्टचं कापड मस्त आहे का नाही? हा उद्या टेलर कडे जाऊ आणि शिवून टाकू. अरे घे ना, घे घे की. किसन्या जा हात पाय धुवून घे. जेवायला वाटते मी तुला. जा जा. ड्रेस येऊ का म्हातारी? दादा बघ ना. वहिनी काही लागलं सांगा बरं का. येतो. दादा ती सकाळी माणसं आली होती ना, त्या मंग्या काकाने त्यांना शिव्या घातल्या आणि सरळ केलं, एकदम सुत्तासारखे सरळ. त्याला काय गरज पडली आपल्या भानगडीत पडायची? यशवदे. हा झोपलीस का ग? का हो? काय पाहिजे का? काय न ग, असंच विचारलं.
लई आठवण येते या बघ शिरपूची. त्यो असता तर आज जे झालं ते झालं असतं का ग? जाऊ दे लता, निस्तारलं ना ते. उगाच कशाला विचार करताय? आगाज मंगू नसता तर काय झालं असतं ग आपलं? आणि हिथून मोर बी कसं होईल ग आपलं तो नसेल तर? हे आपलं पोरग तर आपलं काय बी ऐकत नाही बघ. आता त्याला सांगण्यात काय बी मतलब नाही. त्याच्या डोसक्यानं काय तिसरंच घेतलंय. तेवच जाणून त्याचं काय होणार आहे आता. वाटलं होतं शाळा शिकल, डोंबलं त्याच. माझी साडी कशी वाटली ग तुला? साडी चांगली आहे. तुझी माझ्या परीस झाक आहे. उद्या तो आला की नेस ती साडी, बरं वाटेल त्याला. काय म्हणते आम्ही? झोपा आता, बरं सकाळी लवकर उठायला होत नाही. आपण जर बरं वागलो नाही त्याच्या संग तर तो तरी कसा बरा वागेल ग आपल्या संग? अहो पण आपण कशाला वाईट वागायचं ना त्यांच्या संग? आपण नाही म्हणत मी, तू म्हणते. तुलाही तुटक वागतीस बघ त्याच्या संग. अगं आता तू एकली आहेस, अख्खा गाव येतो इथं. कुणाची नियत कशी हाय काय सांगता येते भाई? शिरपू होता तवर काय बी वाटलं नाही. पर आता तू म्हणजे बिन राखणदारा विनाचं शेत. किती लांडग टपले असतील, समद बाहेर येते. यो मंगू चांगला आहे. तो जे करतोय आपल्यासाठी ते भलेपणानंच करतोय. पण फक्त तेवढंच नाही, हे तुझ्या बी ध्यानात आलं असेलच की. आलया समद ध्यानात आलया, आणि काय करायचं ते बी ध्यानात आलया. हे बघ असं येड्यावानी बोलू नगस. त्यो ज्या मतलबासाठी करतो या देव जर साधला नाही तर कशाला करल ग तू ये समजा? हा, आणि मंगू सारखा राखणदार असेल तर एका बी लांडग्याची हिंमत व्हायची नाही इकडे बघायची बी. आणि माझी फिकीर करू नगस. माझं डोळं बी बंद आहेत आणि कान बी. आत्या, अहो काय बोलताय तुम्ही? काय कळतंय का? अगं एक पोरगा आणि पोरगी आहे तुझ्या पदरात. पोरगा वायाला गेलेलाच आहे. पोरगी वायाला जायच्या अगोदर तिचं लगीन करावं लागल. आणि मंग्याला घालवशील तर मसनवाट कोण सांभाळल? हुगड्यावर आणशील समद्यासनी. तवा थंड डोसक्याने विचार कर. पाहिजे असत्याल तर माझं 4 पांढरं केस घे, विचार कराया. आत्या, ओ आत्या, आत्या, कांची, हे कांची उठ, उठ बघ दादा नाही. चल जरा उठ उठ.
कांची उचल ती कापड फेक त्याची तसं जागी. टाकून द्यायचं. आपल्याला दुसऱ्याचं काय बी ना ग आता. तुझा दादा आणि तुला नवीन फरक. चालेल. मला तर काय बी ना गर. मला माझं लेकरू परत मिळालंय आज. आता परत कुठं जायचं नाहीस ना तू. नाही, उद्या हे काम सोडायचं असेल तर आज हे करावंच लागेल. लई मोठं झालं माझं पोरा. आजी ओरडणार तिची साडी टाकली म्हणून. ओरडून दे. आठवते मी आता उछाडलं ना. मी थांबणार दादा बरोबर. थांब तू. अरे या किसनराव, ती ग्लास इसळून घ्या. म्या एवढी मशीन साफ करून घेतोय. हा काय रे, काय झालं काका? जरा बोलायचं होतं. अरे मग बोल की. म्हणजे शाळेत जायचंय. अरे जा की मग. काम बी करायचंय. अच्छा, म्हणजे पार्ट टायमिंग जॉब होय. हो, सकाळी एकदा, शाळेच्या आधी आणि शाळेच्या नंतर, रोज 2 टाइम. 2 टाइम होय. हो. अरे मग अभ्यास कधी करणार? आणि अभ्यास केला बिगर शाळेत जाऊन काय उपयोग? हल्लीचे मास्तर कुठे धड शिकवतात होय. तू एक काम कर, तू एक टाइमच येत जा. चालेल. आणि हे बघ, रात्री 9 वाजेस्तोवर काम करावं लागेल. चालेल. रविवारी फुल टाइम करावं लागेल बघ. चालेल. आणि पगार 10 रुपये कमी मिळेल रोजचं. चालेल. समजा चालेल. हो. शिकायची भारी हौस दिसते. शिकलं पाहिजे पोरं, शिकलं पाहिजे. जा शिक, पळ शाळेला. चल.